नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयामधील प्रकरण नंबर 1 क्षेत्रफळ या प्रकरणाची माहिती पाहायला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामधील पहिली संकल्पना जी आपल्याला पाहिजे ती आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय हे पाहत असताना एखाद्या ठिकाणाला भेट देऊन त्या ठिकाणची भौगोलिक आणि सामाजिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजेच क्षेत्रफळ होय. ही संकल्पना आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपण या प्रकरणाचा सखोलपणे अभ्यास करू शकू. मग क्षेत्रफळाला जात असताना त्याची पूर्वतयारी आपल्याला करावी लागत असते. ही क्षेत्रफळाची तयारी आपण कोणत्या पद्धतीने करावी त्याची माहिती आता पाहूयात. सुरुवातीला येईल ठिकाण निश्चित करणे. ठिकाण निश्चित करत असताना आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनं कोणत्या प्रकारची आहेत, वाहतुकीची साधनं कोणत्या प्रकारची आहेत हे आपल्याला माहिती असणं हे अतिशय आवश्यक आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कोणते घटक अभ्यासणार आहेत हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अर्थातच क्षेत्रफळाचं ठिकाण निश्चित करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी किती कालावधी लागेल, ते ठिकाण पर्वतरांगेवर आहे की एखादा किल्ला आहे, पठारी प्रदेशामध्ये आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, कारखाना आहे, रेल्वे स्थानक आहे, कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण उद्देश निश्चिती करणं हे गरजेचं आहे. आपण क्षेत्रफळाला जातोय, या क्षेत्रफळामागं आपला नेमका हेतू कोणता हे आधीच जर ठरवलेलं असेल तर आपण त्यानुसार आपली पूर्वतयारी करू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा येईल वेळ निश्चिती. आपल्याला या क्षेत्रफळाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती कालावधी लागेल, आपण त्या ठिकाणी किती वेळ थांबणार आहोत, किती वेळ त्या ठिकाणच्या विविध घटकांची माहिती आपण घेणार आहोत हे आपण निश्चित करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा घटक येईल आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे. क्षेत्रफळाला जात असताना अनेक ठिकाणी आपल्याला परवानगी काढावी लागत असते. एखादं धरणाचं ठिकाण असेल, विद्युत निर्मिती प्रकल्प असेल, अशा ठिकाणी परवानगीशिवाय आपल्याला प्रवेश मिळत नाही. आणि म्हणून किंवा एखादा कारखाना असेल, या संबंधितांशी पत्रव्यवहार करून आपण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आहे
प्रश्नावलीची निर्मिती. आपण क्षेत्रभेटीचा उद्देश तर आधीच ठरवलेला आहे. आपल्याला कोणता घटक तिथे गेल्यानंतर अभ्यासायचा आहे हे आपण निश्चित केलेलं आहे. त्यावरून नमुना प्रश्नावली आपण तयार करावी आणि या प्रश्नावलीच्या आधारे आपण त्या क्षेत्रातील त्या विविध घटकांची माहिती घेऊ शकतो. त्यानंतर या प्रकरणामधील पुढचा मुद्दा येईल क्षेत्रभेटीची आवश्यकता. क्षेत्रभेट इतकी का आवश्यक आहे हे आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे. आपण वर्गामध्ये बसून विविध भौगोलिक संकल्पना शिकत असतो. रांजण खळगे, धबधबा, व्या आकाराची दरी, यू आकाराची दरी, चित्रांच्या साहाय्यानं, फोटोंच्या साहाय्यानं अभ्यासत असतो. पण ती संकल्पना आपली तितकीशी स्पष्ट होत नाही. एखादा कडा असेल, सागरी गुहा असतील, ह्या आपल्याला प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय त्या कशा तयार झाल्या असाव्यात याची संकल्पना आपली स्पष्ट होऊ शकत नाही. मग ह्या घटकांचा, प्रक्रियांचा जर आपल्याला पुरेपूर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी क्षेत्रभेट आवश्यक आहे. एखाद्या प्रदेशामधील मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे. हिमालयीन पर्वतराजीमध्ये राहणारे लोक वर्षभर लोकरीचे कपडे वापरतात. हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय, तिथल्या हवामानाचा अभ्यास केल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणून किंवा कोकणपट्टीमधील लोक, दक्षिण भारतामधील लोक, त्यांच्या आहारामध्ये तांदळाचा जास्त समावेश असतो. हा तांदूळ ते का वापरतात हे आपण तिथं क्षेत्रभेट दिल्यानंतर तिथलं पर्यावरण, तिथली हवामानाची स्थिती हे अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्यानंतर तिसरी आवश्यकता आहे एखाद्या क्षेत्रामधील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटक आपल्याला जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्या प्रदेशामध्ये जाऊन तेथील विविध भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीचा एवढा विकास झाला, त्या पाठीमागे असणारी साखर कारखानदारी ही कधी समजेल? जेव्हा आपण त्या पट्ट्यामध्ये असणाऱ्या कारखान्याला भेट देऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. भूगोलाचा अभ्यास, चौथा मुद्दा येईल. भूगोलाचा अभ्यास हा रंजकपणे जर करायचा असेल, कारण भूगोलाचा अभ्यास हा 4 भिंतीमध्ये बसून निश्चितच होऊ शकत नाही. त्यामुळं भूगोलाचा अभ्यास अधिक रंजकपणे करण्यासाठी आणि मिळवलेल्या ज्ञानाचा आपल्याला उपयोजन करता येते की नाही या घटकाला चालना मिळण्यासाठी क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येईल क्षेत्रभेटीसाठी आवश्यक असणारे साहित्य.
ह्या साहित्याचा विचार करत असताना आपण प्रत्येक साहित्य कशासाठी उपयोगात येणार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नोंदवही पहिलं साहित्य आहे. नोंदवही एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं आपण विविध घटकांची माहिती घेणार आहेत. त्या माहितीची नोंद करण्यासाठी आपल्या बरोबर नोंदवही असणं गरजेचं आहे. पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, विविध घटकांचे फोटो घेण्यासाठी, आर्थिक घटक असतील, भौगोलिक घटक असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, यांचे फोटो घेण्यासाठी आपल्याला कॅमेऱ्याची गरज आहे. त्यानंतर दुर्बीण, लांबचे घटक पाहण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता आहे. त्यानंतर होकायंत्र, आपण एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये जातोय, तिथल्या दिशा आपल्याला माहिती नसतात, त्या दिशा निश्चितीसाठी आपल्याला होकायंत्राची गरज आहे. त्याचबरोबर त्या प्रदेशातील सखोल माहिती घेण्यासाठी नकाशांची सुद्धा गरज आहे. प्राकृतिक आणि राजकीय नकाशे हे आपल्याबरोबर असणं हे गरजेचं आहे. नमुना प्रश्नावली, आपल्याला भौगोलिक घटक अभ्यासायचे, ते भौगोलिक घटक अभ्यासताना त्या घटकावर आधारित असणारी प्रश्नावली आपण तयार करावी. आर्थिक घटक अभ्यासत असताना आपण आर्थिक घटकांवरती आधारित असणारी नमुना प्रश्नावली तयार करावी आणि ती बरोबर ठेवावी. ज्या माध्यमामधून आपण त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक लोकांना ह्या प्रश्नांच्या सहाय्यानं माहिती विचारून घेऊन त्या प्रदेशाचा सखोल अभ्यास करू शकतो. चौथा घटक घ्यायचा आहे आपल्याला बरोबर, साहित्य घ्यायचं आहे आपल्याला बरोबर, ते आहे कागदी किंवा कापडी पिशवी किंवा बंद झाकणाचे डबे. आपल्याला विविध घटक, नवीन गोष्टी तिथं पाहायला मिळतात. खडकांचे नमुने आहेत, मृदेचे नमुने आहेत, फळं आहेत. ते आपल्या भागामध्ये आणून त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी, प्रयोगशाळेमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ते आपल्या प्रदेशामध्ये आणणं हे गरजेचं असतं. आणि ते जर आणायचे असतील तर आपल्याला अशा प्रकारच्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा बंद झाकणाचे डबे बरोबर ठेवावे लागतात. याशिवाय प्रथमोपचार पेटी असावी. एखाद्याला इजा झाली, जखम झाली किंवा विविध प्रकारच्या गोळ्या असतील, ते साहित्य त्याच्यामध्ये असेल. त्याचबरोबर इतर वापराचं साहित्य म्हणजे टोपी, पाण्याची बाटली, हे साहित्य आपल्याबरोबर असावं. यानंतर आपला पुढचा मुद्दा येईल क्षेत्रभेटी दरम्यान घ्यायची काळजी. काय काळजी घ्यावी क्षेत्रभेटी दरम्यान? क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला फक्त स्वतःची काळजी नाही घ्यायची, तर स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यायची. आपल्याला स्वतःला इजा होणार नाही, आपण एखाद्या संकटात सापडणार नाही, याची तर आपण काळजी घेणार आहोतच. पण त्याचबरोबर आपल्या बरोबर असणारे आपले वर्गमित्र, आपल्या शाळेमधील विद्यार्थी, हेही अडचणीत सापडू नये यासाठी आपण सुरक्षितता बाळगणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी ओळखपत्र असावं. न जाणो काही कारणांनी एखादा विद्यार्थी चुकला
तर त्याच्याबरोबर ओळखपत्र असावं. प्रथमोपचार पेटी असावी, फोन नंबरची यादी असावी प्रत्येक विद्यार्थ्याजवळ. त्यामध्ये मित्रांचे फोन नंबर असावेत, पालकांचा फोन नंबर असावा, शिक्षकांचे फोन नंबर असावेत, की ज्यामुळं त्याच्या पुढील अडचणी या सहजगत्या सुटतील. दुसरा मुद्दा येईल, शिक्षक आपल्याला सहलीला जात असताना काही सूचना देत असतात. काही धोक्याची ठिकाणं असतात, काही समुद्रकिनारे असतात, कडे असतात, दऱ्या असतात, जंगलव्याप्त प्रदेश असतो. अशा ठिकाणी न जाण्याची सूचना शिक्षक आपल्याला देत असतात. त्या शिक्षकांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन आपल्याकडून होईल याची काळजी आपण घ्यायची. स्थानिक लोकांकडून त्या प्रदेशाची सखोल माहिती घ्यायची, की ज्या माहितीमुळं आपल्याला तिथली सखोल माहिती तर मिळेलच, अचूक माहितीही मिळेल आणि आपण कुठल्याही संकटात सापडणार नाहीत. कारण त्या स्थानिक लोकांना त्या प्रदेशाची खडानखडा माहिती असते आणि त्यामुळं आपण त्या स्थानिक लोकांकडून ती माहिती मिळवायची. त्याचबरोबर आपण ज्या ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीला जातो त्या सर्व ऐतिहासिक ठिकाणी, पुरातन वास्तूंच्या ठिकाणी, मंदिरांच्या ठिकाणी आपल्याला भिंतीवर पांढऱ्या रंगामध्ये किंवा दगडामध्ये कोरलेलं चित्रविचित्र पाहायला मिळतं. अशा प्रकारची हानी, पर्यावरणाची हानी आपल्याकडनं होणार नाही, त्या ठिकाणच्या मालमत्तेची हानी आपल्याकडनं होणार नाही, याची काळजी आपण घेणार आहोत. आपण क्षेत्रभेटीला जाणार आहेत आणि त्या क्षेत्रभेटीमधून आपण ज्ञान मिळून माघारी येणार आहेत. त्यामुळं क्षेत्रभेटीमधून त्या क्षेत्राचं नुकसान होणार नाही, त्या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घेणार आहे. क्षेत्रभेटीच्या अहवालातील प्रमुख मुद्दे, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे क्षेत्रभेटीचा अहवाल लिहावा, तर त्यामधील 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये आपण कोणत्या ठिकाणावरून निघणार आहेत त्या ठिकाणाचं नाव येईल, आपण जिथं जाणार आहेत त्या ठिकाणाचं नाव येईल, आपण वाहतुकीसाठी निवडलेलं साधन त्याचाही उल्लेख येईल, किती वाजता निघालो, किती वाजता त्या ठिकाणी पोहोचलो, ही सर्व माहिती, आपल्याबरोबर कोण कोण आहे, किती विद्यार्थी, किती शिक्षक, या सगळ्या घटकांची माहिती प्रस्तावनेमध्ये येईल. त्यानंतर क्षेत्रभेटीचा उद्देश किंवा महत्त्व हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये येईल. आपण कोणत्या उद्देशासाठी क्षेत्रभेट आयोजित केलेली आहे. क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजन नव्हे. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, सांस्कृतिक घटक, आर्थिक घटक अभ्यासण्यासाठी आपण क्षेत्रभेटीचं आयोजन करत असतो. आणि मग आपण कोणतं उद्दिष्ट ठेवलेले हे या क्षेत्रभेटीच्या अहवालात नमूद करायचं. त्यानंतर आपण जमा केलेली जी संकलित माहिती आहे, मग त्यामध्ये त्या ठिकाणच्या प्राकृतिक रचनेचे फोटो असतील, नद्यांचे फोटो असतील, तलाव, हवामानविषयक माहिती असेल, पर्जन्यमान, उद्योग, पिके, प्राणी, वनस्पती, घरे, घरांची रचना, वाहतुकीच्या सोयी, एकूण लोकसंख्या, लोकांचा आहार, पोशाख, संस्कृती,
इत्यादी बाबींचं संकलन आपण केलेलं असतं. त्याचं सादरीकरण या तिसऱ्या मुद्द्यामध्ये करायचं. हे सादरीकरण करत असताना, विविध माहिती लिहित असताना छायाचित्र, तक्ते, आलेख यांच्या सहाय्यानं हे सादरीकरण करणार आहेत आपण. आणि चौथ्या मुद्द्यामध्ये आपण निष्कर्ष लिहायचा आहे. आपल्या क्षेत्र भेटीमधून आपण निश्चित काय साध्य केलंय हे आपण याच्यामध्ये निष्कर्षामध्ये लिहायचं. त्यानंतर आपल्याला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली, तिथले ग्रामस्थ असतील, प्रतिष्ठित लोक असतील, किंवा या क्षेत्र भेटीचं आयोजन करणारे तुमचे शिक्षक असतील, या सर्वांचे आभार आपण या चौथ्या मुद्द्यामध्ये मानणार आहोत. याचबरोबर आपल्याला लोकसंख्येविषयक माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणचा सेन्सस म्हणजे लोकसंख्येविषयी माहिती असणारा सर्व माहिती आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयामधून मिळेल. आणि ही माहिती, ह्या संदर्भ सूचींची माहिती किंवा त्या ठिकाणी घेतली जाणारी पिकं, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा, या संदर्भामध्ये विविध पुस्तकांमधून आपल्याला माहिती मिळू शकेल. आणि त्या ज्या ज्या पुस्तकांमधून आपण ही माहिती मिळवलेली, त्या त्या पुस्तकांची नावं या संदर्भ सूचीमध्ये आपण देणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा येईल घर आणि हवामान यांचा संबंध. क्षेत्र भेटीला जात असताना काही मुद्दे आपल्या मनामध्ये निश्चित कोरून ठेवणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे आपल्याला घरांच्या रचनेवरून त्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज हा बांधता येऊ शकतो. उतरत्या छताची घरं असतील तर निश्चित त्या ठिकाणी जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे. कौलारू घरं, उतरत्या छताची म्हणजे पत्र्याची घरं, हे त्याचं उदाहरण आहे. कोकणामध्ये अशा प्रकारची घरं आढळतात कारण त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. त्यानंतर धाब्याची घरे, ज्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्या प्रदेशामध्ये धाब्याची घरं आढळतात. धाब्याची घरं म्हणजे सपाट छताची घरं. प्रामुख्यानं आपल्या पठारी प्रदेशामध्ये, जो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची धाब्याची घरं आढळतात. हिमालयीन पर्वतराजीमध्ये हिवाळ्यात बर्फ पडतो, बर्फवृष्टी होत असते आणि या बर्फवृष्टी होणाऱ्या प्रदेशामध्ये बर्फ घरावर साचून, घराच्या छतावर साचून घरांचं नुकसान होऊ नये यासाठी तिथं अति उतरत्या छताची घरं ही बांधली जातात. त्यानंतर पर्जन्य आणि वनस्पती किंवा एखाद्या ठिकाणचं हवामान आणि वनस्पती यांचा काही सहसंबंध आहे का, हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ज्या प्रदेशामध्ये सदाहरित वनस्पती आढळतात, सदाहरित वृक्ष आढळतात, सतत हिरवेगार राहणारे वृक्ष आढळतात, अशा प्रदेशामध्ये वृक्षांना पाण्याची कमतरता भासत नाही. म्हणजेच या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण हे निश्चित जास्त असणार आहे. जास्त तापमान आणि जास्त पाऊस अशा प्रदेशामध्ये सदाहरित वृक्ष आढळत असलेले आपल्याला दिसतील. यानंतर वृक्षांचा दुसरा प्रकार आहे काटेरी वृक्ष. काटेरी वृक्ष आढळतात जास्त तापमान आणि कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये. याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला राजस्थानचं वाळवंट. आपला पठारी प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश.
सदाहरित वृक्षांचं उदाहरण सांगत असताना कोकणपट्टीचा पश्चिमेकडील भाग, किनाऱ्याकडील भाग, सह्याद्री पर्वतरांगेचा उतार या ठिकाणी आपल्याला सदाहरित वृक्ष आढळत असलेले दिसून येतील. त्यानंतर पानझडी वृक्ष, हंगामी पाऊस, 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये पडणारा पाऊस आणि जास्त तापमान अशा प्रदेशामध्ये कोरड्या ऋतूत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वनस्पती स्वतःची पानं गाळून टाकतात आणि ह्याच आहेत पानझडी वृक्ष. आणि हे हंगामी पाऊस असणाऱ्या आणि जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशामध्ये हे वृक्ष आढळत असलेले आपल्याला दिसतील. त्यानंतर येतात सूचीपर्णी वृक्ष. थंड प्रदेश, थंड हवामानाचा प्रदेश आणि हिवाळ्यात बर्फवृष्टी होणारा प्रदेश या ठिकाणी सूचीपर्णी वृक्ष आढळतात. हे सूचीपर्णी वृक्ष त्यांचा आकार हा शंकूसारखा झालेला असतो. फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. याचं कारण झाडांच्या फांद्यावरती बर्फ साचून फांद्यांना इजा होऊ नये म्हणून या झाडांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. पानं तेलकट असतात, बर्फ चिकटून राहू नये यासाठी. त्यानंतर सगळ्यात शेवटी येईल या प्रकरणावरचा स्वाध्याय. मी काही प्रश्न तुम्हाला देणार आहे. तो आजचा स्वाध्याय असेल आणि हा स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे, वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि ती उत्तरं मला पाठवायची आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला, प्रदेशानुसार उपजीविकेच्या साधनात फरक पडतो हे विधान स्पष्ट करायचे. प्रत्येक प्रदेशामध्ये उपजीविकेच्या साधनात कशा प्रकारे फरक पडतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, क्षेत्र भेटीसाठी कोणता कालावधी योग्य आहे? हा दुसरा प्रश्न असेल. देवराई म्हणजे काय? आणि चौथा प्रश्न आहे, क्षेत्र भेटीमध्ये तुम्ही कोणती छायाचित्रे काढाल? आणि पाचवा प्रश्न आहे, क्षेत्र भेटीत तुम्ही कापडी किंवा कागदी पिशवीत कोणते नमुने गोळा कराल? हे सर्व प्रश्न सोडून वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आणि ते सर्व प्रश्न मला पाठवायचे आहेत. धन्यवाद.